नमस्कार, मी डॉक्टर सोनल पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज याबद्दल बोलणार आहोत. इन्फ्लमेशन म्हणजे दाह, सूज. बॉवेल म्हणजे आपलं आतडं. तर आपल्या आतड्याशी संबंधित हा आजार आहे. बेसिकली ह्याची लक्षणं भूक न लागणे, पोट सारखं गच्च वाटणे, पोट साफ न होणे किंवा साफ झालं तरी परत स्वच्छ जाण्याची जाणीव होणे, कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होणे किंवा जुलाब होणे, पोट फुगणे, गॅसेस होणे, ओटी पोटात दुखणे. जनरली स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान हा त्रास वाढल्यासारखा वाटतो. संडासमधनं चिकट स्त्राव, आव पडणे, हे सगळे सिम्पटम्स असू शकतात. ह्याचा एकंदरीत परिणाम असा होतो की आपलं डायजेशन व्यवस्थित होत नाही आणि आपली पचनसंस्था नीट काम करत नाही, म्हणून पचनामधनं जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपल्याला मिळायला पाहिजे त्याची डेफिशियन्सी हळूहळू व्हायला लागते आपल्याला. त्याला माल ॲब्झॉर्प्शन म्हणतात. म्हणजे कालांतराने आपल्याला हळूहळू थकवा जाणवायला लागतो, उत्साह कमी होतो, व्हिटॅमिन डेफिशियन्सी होते, हिमोग्लोबिन डाऊन होतं. अशा पद्धतीचे लक्षणं आपल्याला जर असतील तर आपल्याला IBS असू शकतो. फॅमिली हिस्ट्री ह्याला असू शकते, म्हणजे आपल्या घरामध्ये कुणाला जर त्रास असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता वाढते. त्यानंतर एखाद्या प्रकारचे इन्फेक्शन म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस ह्यामुळे असं होतं की आपल्या आतड्यांमध्ये इन्फ्लमेशन वाढतं. इन्फ्लमेशन तयार करणारे घटक वाढतात आणि आपल्या आतड्याला सूज येते. तिथलं स्ट्रक्चर जे असतं ते डिस्टर्ब होतं. तिथले मायक्रोब्स म्हणजे चांगले बॅक्टेरिया आपल्या पचनाला मदत करतात, ते चेंज होतात किंवा ते कमी होतात, म्हणून आपलं डायजेशन नीट होत नाही. त्यानंतर बऱ्याचशा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी पण ह्याला कारणीभूत ठरतात. जसं की स्ट्रेस असतो, झोपेची चुकीची सवय किंवा आपली झोप नीट होत नाही आहे, आपण खाणं-पिणं वेळेवर करत नाही आहे, आपल्या खाण्यामध्ये खूप सारं जंक फूड, पॅकेज फूड येतं आहे, स्पायसी येतं आहे, खूप तेलकट, तिखट आपण असं खातो आहे, अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको अशा प्रकारच्या सवयीसुद्धा ह्याला कारणीभूत ठरू शकतात. आपली इम्युन सिस्टीम ही कधी-कधी ओव्हर रिॲक्ट करते आणि आपल्याच गट म्हणजे आपलं बॉवेल, आपलं आतडं ह्यालाच शत्रू समजून त्याच्यावरती अटॅक करते आणि अशा प्रकारे तिथे दाह, सूज तयार होते. हा आजार जीवघेणा नसला तरी पण आपले क्वालिटी ऑफ लाईफवरती याचा खूप परिणाम होतो. तर हा लवकरात लवकर डायग्नोसिस करून त्याची ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. तर याचं डायग्नोसिस कसं केलं जातं? बेसिकली ह्या सिम्पटम्सवरनं डॉक्टरांच्या लक्षात येतं की हा असा इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज असू शकतो. पण हे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला एंडोस्कोपीद्वारे कोलोनोस्कोपी करता येते. कोलोनोस्कोपीमध्ये बायोप्सी पण करता येते. त्याच्यानंतर काही ब्लड टेस्ट आहे, त्याच्यामधून आपल्याला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, अनिमिया हे कळतं. स्टूल एक्झामिनेशन असतं, म्हणजे संडासची टेस्ट केली जाते. त्याच्यामध्ये म्युकस, काही स्त्राव तयार होतोय का किंवा काही इन्फेक्शन आहे का, बॅक्टेरिया वगैरे आहेत का, हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर पोटाची सोनोग्राफी, CT स्कॅन, MRI अशा टेस्टद्वारे आपल्याला कन्फर्मेशन करता येतं. ट्रीटमेंटमध्ये बेसिकली आपली लाईफस्टाईल सुधारणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्याच्यामध्ये आपली झोप, आपला ताणतणाव कमी करणे, एक्सरसाइज करणे, आपल्या जेवणामध्ये बदल करणे, अल्कोहोल, टोबॅको रिलेटेड गोष्टी बंद करणे, स्मोकिंग बंद करणे, डाएटमध्ये आपल्या फायबर खूप प्रमाणात आपण घेतले पाहिजे, प्रोबायोटिक घेतले पाहिजे, जसं की दही, ताक या गोष्टीचा समावेश आपल्या जेवणामध्ये. बेसिकली आपण जेवणाची पद्धत पूर्णपणे बदलणे हा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण हा आजारच डायजेस्टिव्ह सिस्टीमशी निगडीत आहे. ॲलोपॅथीमध्ये जनरली ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ट्रीटमेंट अवेलेबल आहे, पण हा इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज म्हणजे क्रॉनिक आजारामध्ये मोडतो. त्यामुळं आपल्याला यावरती होमिओपॅथी उपचार हे खूप प्रभावी होऊ शकतात. होमिओपॅथी ट्रीटमेंट ह्याला कसं मदत करते ते आपण आता बघूयात. होमिओपॅथी ट्रीटमेंटने ह्याच्यामध्ये सिम्पटम्स जे लक्षणं जे आहेत ते हळूहळू कमी व्हायला मदत होते. तुमची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते, तुमचं डायजेशन चांगलं होतं, इन्फ्लमेशन कमी होतं. इन्फ्लमेशन कसं कमी होतं, तर जी स्वतःची इम्युन सिस्टीम ओव्हर रिॲक्ट करत आहे, इम्युन सिस्टीम आपल्या शरीराला चुकीचं काहीतरी शत्रू समजून त्याच्यावर अटॅक करते आणि या प्रोसेसमध्ये ती आपल्या बॉवेलला डिस्टर्ब करते, आपल्या गटला, आपल्या आतड्याच्या वरच्या लेअरला डिस्टर्ब करते. त्यामुळे तिथं अल्सर्स तयार होतात आणि सूज येऊन, लालसरपणा येऊन सगळं डायजेशन डिस्टर्ब होतं. तर ही जी प्रोसेस आहे ही होमिओपॅथी कमी करते. कंप्लीट होमिओपॅथी उपचार घेतला तर हा आजार पूर्ण मुळापासून बरा होतो, तुमचा त्रास कमी होतो. तर आपल्याला जर याबद्दल अजून काही माहिती हवी असेल, होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर मला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, माहिती विचारू शकता.